पुण्यामधून झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांना कोर्टानं दणका दिलेला आहे आणि दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं आता फेटाळलाय। तर दिग्विजय पाटील यांना कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे। या क्षणाची मोठी बातमी आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात सुमारे 40 एकर ही शासकीय जमिनीचे 300 कोटी रुपयांची विक्री दाखवून 6 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क चोरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि या व्यवहारामध्ये सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झाल्याचं नमूद करत न्यायालयानं गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट केलेलं आणि त्यामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्यात आला होता। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांना हा दणका आहे। दिग्विजय पाटील यांना कुठल्याही क्षणी आता अटक होऊ शकते आणि निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। निलेश, दिग्विजय पाटील यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते असं कळते, काय नेमका ठपका आहे आता हा? खरं तर झी 24 तासने उघड केलेल्या कोरेगाव जो पार्क जमीन व्यवहार आहे त्या व्यवहार प्रकरणात जे मीडिया कंपनी आहे त्याचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता। खरं तर सरकारी जमीन बेकायदेशीर विकण्याप्रकरणी हा बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता आणि त्या अनुषंगाने दिग्विजय पाटील आहेत त्यांनी अटकपूर्व जामीन जो आहे तो अर्ज दाखल केला होता पुणे शिवाजीनगर न्यायालयात। मात्र तो अर्ज जो आहे तो आता न्यायालयाने फेटाळलेला आहे। कोर्टाने याच्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ज्या प्रकारे त्यांनी फसवणूक केलेली आहे सरकारची त्यानुसार हा अटकपूर्व जामीन आहे तो या ठिकाणी फेटाळण्यात आहे। तर दुसरीकडे त्यांनी जी बाजू मांडली होती की मला जामीन मिळावा, मात्र तो पुरेसा माहिती जी आहे ती कोर्टाला उपलब्ध नसल्यामुळे किंवा त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यावर कोर्ट सहमत नसल्यामुळे तो जो अटकपूर्व जामीन जो आहे तो आता या ठिकाणी फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे दिग्विजय पाटील यांना कुठल्याही क्षणी जे आहे ते अटक होऊ शकते आणि 17 तारखेचा ऑर्डर आहे आणि 18 तारखेला ऑर्डर पास झालेली आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते। त्यामुळे आता दिग्विजय पाटील जे आहे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। आता त्यांनी यंत्रणा जी आहे तपास यंत्रणा त्यांना वेळ काढूपणा या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता। अखेर आता त्यांनी जो अटकपूर्व जामीन जो अर्ज दाखल केला होता तो आता शिवाजीनगर न्यायालयाने फेटाळलेला आहे। त्यामुळे आता दिग्विजय पाटील जे आहेत मीडिया कंपनीचे भागीदार त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। एवढंच नव्हे तर हे झालं बावधन पोलीस स्टेशन मधलं प्रकरण आहे। त्यामुळे आता पुणे पोलीस या प्रकरणामध्ये कसे बघतात हे पण पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण या प्रकरणामध्ये 2 ठिकाणी गुन्हा दाखल आहे, एक बावधन पोलीस स्टेशन मध्ये आणि एक पुणे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये। त्यामुळे आता पुणे आर्थिक गुन्हे शाखा याबाबतची हालचाली होऊ शकते, ते सुद्धा या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। ठीक आहे निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू। निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी पुण्यामधून आपल्या बरोबर होते। झी 24 तासने हे सगळं पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं आणि दिग्विजय पाटील यांना आता कोर्टानं मोठा दणका दिलाय। गैरव्यवहार प्रकरणात अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळलेला आहे।